हातून पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी त्याचप्रमाणे हातूनमधील सर्व नागरिक, महिला, बंधू आणि भगिनी, आजची जी मीटिंग होती ती यासाठीच होती की इथे डील करायला कोणी आलेलं नाही. हे तुम्ही घ्या, ते आम्हाला द्या. इथे जे आलेले आहे चर्चा आणि त्यामधून येणारे उत्पन्न होणारे जे काय अडचणी आहेत किंवा जे काय तुमचे जे काय शंका असतील त्या आणि आमचं जे काय आहे प्रशासनाचा जो काही व्ह्यू आहे त्याची देवाणघेवाण करण्यासाठी ही आजची बैठक होती ती आयोजित केली होती. यापूर्वी तुमच्या गावातल्या मला वाटतं काल परवा मान्य सीपी साहेब आणि मनपाचे आयुक्त साहेबांची प्रतिनिधी यांची कमिशनर कार्यालयामध्ये, पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर असा निष्कर्ष निघाला की एकदा सर्व गावकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांचं काय मत आहे, त्यांचा काय विचार आहे आणि हे जे मोहीम आहे या मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा काय अडचणी आहेत याची जाणीव करून घ्यावी. त्या पद्धतीने आज तुमच्यासोबत ही बैठक आयोजित केली. यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, त्यानंतर कब्रस्तान असेल, गावकऱ्यांचे जे काही घरं आहेत घरांमधून ज्यांचं काही नुकसान होणार असेल, कमर्शियल प्रॉपर्टीज असतील, याबाबतचे आता तुमचे जे काही मतं आलेले आहेत ते आम्हाला समजले. मनपाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त आहेत, त्याचे अधिकाऱ्यांनी ते मुद्दे लिहून घेतले आणि आमच्या मार्फती पण या गोष्टी आम्ही वरिष्ठांना ब्रीफ करू. फक्त याच्यामधून मला हे सांगायचं एवढंच आहे की मनपाच्या जे प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, अतिक्रमण असेल किंवा ज्या मालमत्ता जाणार आहेत त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल काय मोबदला देण्यात यावा, काय न देण्यात यावा, या गोष्टीचा निर्णय मान्य मनपा आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत ते घेतील. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने मी या ठिकाणी एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की माननीय उच्च न्यायालयाने मला वाटतं काल पण तुमच्यापैकी उच्च न्यायालयामध्ये 16 काही याचिका दाखल होत्या, त्याचा निर्णय लागलेला आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांना त्याची अवगत असेल काय निर्णय लागलेला आहे तो, त्या पद्धतीने ते कायदेशीर कारवाई पुढे भविष्यामध्ये करतील. त्यापूर्वी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निराकरण व्हावं यासाठी मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करून याच्यावर मार्ग काय सुरू बघू आणि त्याच्यातून तुमची कारवाई ही ठरवण्यात येईल. त्याचबरोबर ती दुसरी म्हणजे ती दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला ही कारवाई ठरवण्यात येईल किंवा जी तारीख ठरवण्यात येईल आणि तुमचं समाधान झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी कुणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढतात ते मोठ्या पूर्ण ताकदीने काढलेलं आहे. त्यामध्ये कोणी आडवं येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही. पण हे कधी त्यावेळेला या गोष्टींचा सोल्युशन निघेल त्याच्यानंतर म्हणतोय. परंतु आमची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाची ही मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या निर्णयावर अवलंबून भूमिका असणार आहे. ते ज्या दिवशी आम्हाला निर्णय देतील की आज रोजी आमचा अशा पद्धतीने सर्व गोष्टी सोल्युशन निघाले त्या दिवशी आम्ही त्याच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. याबद्दल तुमच्या ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही शंका होत्या त्या आम्ही ऐकल्या. त्याबद्दल मनपाचे अधिकारी हे देखील त्यांच्या वरिष्ठांना त्याबाबत कळवतील आणि मी देखील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, माननीय सीपी साहेबांना त्याबद्दलची माहिती कळवेल. तर याच्यातून काय महानगरपालिका के गिरी साहब, संजीत साहब, गोड़कर साहब, हरसुल प्रोटेक्शन के इधर था, सभी मौजूद है। सबसे पहले मैं मेरे हरसुल गांव की कमेटी के ओर से, संजीत कमेटी की ओर से और सभी गांववासियों की ओर से इसका मैं शुक्रिया अदा करता हूँ। इन्होंने गांववासियों को बोलने का मौका दे रहे, आज सुनने का मौका दे रहे। आज ये भी बोलेंगे सर मैं 2 या 3 मिनट में मेरी बात खत्म करूंगा। आपको मुझे तो बोला है आदेश का पालन होगा। सर मैं आपको बताना चाहता हूँ कि हरसुल जो परिसर है 91-92 में महानगर पालिका में ये परिसर आया हुआ है। पहले हम 91-95 में इसकी फुटबॉल की सब पूरी कंप्लीट हम संभाजीनगर में नहीं थे। पहले हमारा गांव अलग था, पंचायत में था। आज जो है सुप्रीम कोर्ट का निर्णय है अतिक्रमण हटाओ, ये मुहिम चलिए। हम अतिक्रमण में नहीं, मैं आपको बोलना कॉर्पोरेशन के अधिकारी से मैं बस बोलना चाह रहा हूँ कि हमारा जो गांव है हमको परमिशन लागू होता नहीं। महानगर पालिका का जो परमिशन मांग रहे हमारे कमिश्नर साहब, हमको लागू होता नहीं सर।
हमारे पास पंचायत के परमिशन है। जब हमारा कारपोरेशन में गांव नहीं था तो हम कारपोरेशन का परमिशन कैसा बताएंगे? हाँ, अगर जब कारपोरेशन पंचायत में आ गया और उसका नया घर है तो तुम कारपोरेशन का परमिशन मांग सकते हैं। हमारे गांव घर 3 साल पुराने 4 साल पुराने हैं। जब हमारा 2 साल पहले 23 में रोड उन्नीकरण में हमारे 100 से ज्यादा मकान गए सर। एनसी ने हमारे मकान दिए। मकान के अंदर मेरा 2000 स्क्वायर फीट मकान था, या हमारे कोई भाई का 3000 था, कोई भाई का 800 स्क्वायर फीट था। ये मकान आधे आधे रोड में गए, मुआवजा हमको मिला है सर, पैसा मिला है, हमारा विरोध नहीं। हमने खुशी खुशी गांव वासियों ने कलेक्टर साहब के जगह अंडर में किए, हमको मुआवजा दिया। लेकिन सर जब घर मेरा है तो मैं सेफ्टी बता रहा हूँ, मेरा अगर इसमें 1000 फीट गया तो मेरा 1000 रुपये गया तो मैं तो इसको रिपेयर करूंगा। लेकिन परमिशन की क्या जरूरत है? मेरे पास ऑलरेडी पुरानी परमिशन है। ऐसे घर हमने जो हमको पैसा मिला था कि हमने इसमें लगाया। अब जो मूवी माइयर कारपोरेशन 50-50 दे, गाँव वालों का इसको विरोध नहीं था। गाँव वाले आपको बताएंगे, मैं गाँव का विषय खत्म कर रहा हूँ, इसके बारे में गाँव में आपको बताएंगे। वो देखिए आप मस्जिद कमेटी का मैं अध्यक्ष हूँ सर, भगतदान कमेटी का भी मैं मेंबर हूँ, उसका हमारा 2 अध्यक्ष है। 2 मस्जिद मेरे अंडर में है, मैं काम करता हूँ। मेरे अंडर मतलब ये सरकार की जगह है, लेकिन मुझे ट्रस्टी हूँ। तो मस्जिद का जब हमारा जगह गई सर 50 टक्के, जब हमारी मस्जिद नहीं गई, इसमें हमारी जगह गई, हमको 96 लाख रुपए मिल चुके, हमको इसका मुआवजा मिला, हमारा विरोध नहीं है। मंदिर का मसला है तो हमारे मंदिर के भाई बोलने वाले हैं, अभी चर्चा हो गई, मैं और बाबा साहेब अम्बेडकर मसला है, ये भी बोलने वाले हैं। मैं मस्जिद की कब्रस्तान की आपको बात करूंगा, 1 मिनट की बात सर। संभाजी नगर के अंदर कितनी भी मस्जिद रोड बारी में जाइए, आपको सपोर्ट हर जगह मिलेगा। अनुकूल वासियों का 100% समर्थन आपको मिलेगा, मैं आपको आश्वासन दूंगा, 100% मिलेगा। मैडम ने आदेश किया, हमको बोला थे विनोद भाई, हमारा हाईकोर्ट का निर्णय आया, आप होंगे निकालो। मैडम से पूछो, सबसे पहले हमने होंगे निकाले। हमको कोर्ट का आदर्श है, हम कोर्ट का मानेंगे, आपका हुक्म भी हम मानेंगे। लेकिन सर जैसा पीआई मैडम ने हमको सपोर्ट किया, हे नंतर झालं ना महानगरपालिका आमची प्रॉब्लेम करायचं। आणि आता जर आम्ही हे भिन्नतून विश्व निर्माण केलेले, आमचं आता जर हे केलं तर आम्ही कुठं जायचं? आता सणासुदीचे दिवस आले, मुलं माझ्या शाळेत जातात आणि आता माझं जेवढं होतं तेवढं पूर्ण चालतं। आणि आता आम्ही कसं करायचं? आम्हाला जर मोबाईल दिला नाही तर आम्ही आता पुढे स्थलांतर करायचं, कारण की आम्हाला भाड्याला सुद्धा जागा नाही। सगळ्या लोकांना परिस्थिती माहिती आहे, तर आम्ही शाळा विकून ती करतो। आणि आज आमच्या जे हातातून चाललं म्हणलं, जमत्या साहेबांनी पाठीमागे 2023 ला झाली त्यावेळेस आम्ही 10 ला गेलो होतो, तर त्यावेळेस आम्हाला त्याचा मोबाईल पण मिळाला। पण आता जर असा जर अन्याय होत असेल काय सांगा की काहीच नाही, आम्ही तोडल्यावर पैसे देऊ। आता तोडल्यावर तुम्ही माझी विनंती नाही साहेब की तुम्हाला ज्यावेळेस तोडायचं ना, ते ज्यावेळेस तुम्हाला रोड बनवायचं ना त्यावेळेस तोडा, आम्हाला फक्त 1 आठ दिवसाची आम्ही आम ढुकून घेऊ। पण तुम्ही रोड होईपर्यंत कशाला रोड आल्यानंतर पैसे देणार ना आम्हाला? साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही रोड जागेत घेऊ आणि मग तुम्हाला पैसे देऊ। आम्ही फक्त आता पाठवून ठेवलो, पाठवून ठेवलं काय अभ्यास आहे? मग आम्हालाच नाही घर करायचं का? तुम्ही आमच्या असं बॉर्डर घेऊन घ्या की बाबा आम्हाला 8 दिवसापूर्वीचं काम करून द्यायचं आहे, आम्ही नाही बोलतो तर आम्हाला तुम्ही अटक करा। तुम्ही असं हे एकदम काही मोबाईलला नाही, काही नाही, मोबाईलला दिल्याशिवाय आम्ही पुढे करूच शकत नाही। आमचं खूप कळकळीची विनंती आहे, कारण की आमच्याकडे पैसा आहे ना काही। आता इथून ह्या घरातून निघायचं पुढे जाऊन राहायचं, आता बाहेर पैसे नाही, मुलांचं शिक्षण चालू आहे पुढे। आता माझा मुलगा इंजिनियर करून आला का शेवटच्या वर्षामध्ये, खूप माहिती त्याची प्रिन्सिपल माझं सगळं केल्यानंतर मला भाड्याला मिळालं जागा। माझी एवढीच विनंती आहे साहेब की जर हे महानगरपालिकामध्ये जर गाव येत असं वॉर्ड क्रमांक 1 मध्ये, तर दिल्ली गेट तर टी पॉइंट पर्यंत जर तुमचा 25 मिनिटाचा रस्ता असेल, मग हा कंटिन्यू 1 नंबर वार्डमध्ये तेवढं 8 किलोमीटर आणखी, म्हणजे तुमचं ते घटीचा राहतो, मंदिराला राहतं, पुतळा राहतो। एवढी माझी विनंती आहे साहेब, हे 30 मिनिटाचं तिथून जावं दिल्ली गेट पासून म्हणजे कोणाचं नुकसान होणार नाही आणि आम्हालाही दिलासा मिळेल। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा टाकला, यशवंतराव चव्हाण यांची हत्या झालेला आहे। त्याच्यानंतर आमची मागणी एकच आहे
आम्हाला ओळख संगोपन केंद्रामध्ये बाबासाहेबांची पुतळ्याला जितकी जागा झाली तितकी जागा देण्यात यावी. अन्यथा गावामध्ये जो चौक आहे, इकडनं रोड आहे ना मोठा, इकडनं रोड आहे आणि हा 200 फुटाचा रोड आहे, त्याच्यामध्ये चौकामध्ये सुद्धा मला जागा देण्यात आली तरी मला चालेल. मला फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याचे काम चालू करून देण्यात यायचे आणि आम्ही पुतळा अजून देऊ. याच्यामध्ये मला थोडा होईल मला एक दुसऱ्या समाजाचे समाजचा माणूस का राहत नाही. अगर बाबासाहेबांचं स्मारक आपण खाली घेऊन ठेवलं, बाय चान्स एखाद्या लेकराकडून माणसाकडून कुणाकडून नाकाला हात लागला इजा झाली पुतळ्याला, ही विटंबना होती. त्याच्यामुळे मला सर्वात माझी अशी महानगरपालिकेला नम्रतेची विनंती हात जोडून तुम्ही सर्वप्रथम मला सर्व पहिले काम चालू करून देण्यात यावे. त्याच्यानंतरच तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात लावू शकता. अन्यथा येणारी 15 दिवस पहिले आत्मदानाचा इशारा दिलेला आहे आणि हे पूर्ण करणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे स्मशानभूमीमध्ये मागे जाऊ शकत नाही. काही लोकांचं म्हणते महानगरपालिकेची जागा ही स्मशानभूमीमध्ये, स्मशानभूमीमध्ये बाबासाहेब दलितपैकी म्हणून ज्या माणसाने आपल्याला कार्यक्रम गेले त्या दलितपैकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धाला बसवू शकत नाही. एवढे दोन शब्द बोलून माझे आमच्या प्रॉपर्टी जागा घेऊ नका. तुम्ही सांगा 8 दिवस अगोदर आम्हाला की आमच्या आम्हाला रोड करायचा आहे, आमच्या प्रॉपर्टीच्या खाली करा आणि इमिडिएटली प्रॉपर्टी खाली करून देऊ तुम्हाला. एका मिनिटात कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे खाली करून देऊ. दुसरा मुद्दा होता आपल्या गावामध्ये याच्या अगोदर मॅडम याच्या अगोदर 30 मीटरचा रस्ता होता, 20च मीटरचा होता. मागील 50 वर्षापासून 20 मीटरचा रस्ता होता, आता तो 30 मीटर झाला तरी सफिशियंट आहे. कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक जाम होत नाही, काही नाही. आणि आता तुम्ही रोड करताना फक्त अर्धा रोड केलेला आहे, आता तुम्ही पूर्ण अर्धा राहिला करून घ्या तर काम फक्तच आहे. आणि आमच्या गावकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका. गावाचे लोक आहे आमच्याकडे अक्षरशः, याला कुठल्याही प्रकारची राहायची व्यवस्था नाही गावात, काही नाही. की तुम्ही प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या त्याला रोड नाही अशी परिस्थिती. काही 4-5 जण असे त्यांना कुठं राहायची व्यवस्था नाही आज. आणि बाहेर घर सुद्धा त्यांना कोणी आता अगोदर डिपॉझिट मागतात आहे लोक. तुम्ही जर मोबदला दिला नाही आम्ही काही त्याला देऊ शकत नाही. राहायचं कुठं मग? एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हमारी कुर्सी एक मंगा ऊपर में आवाज करो.